बातमी आहे पिंपरखेड शिरूरमधून। बिबट्या प्रश्नी पिंजऱ्यात बसलेल्या राजेश भोरांचे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवले उपोषण। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणारे मौजे पिंपरखेड जांबूत आणि परिसरात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात केवळ 20 दिवसात शिवण्या बोंबे, भाऊगोपाई जाधव व रोहन बोंबे या तिघांचा हकनाक बळी गेला होता आणि वातावरण पेटले। या नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी तसेच बिबट्यांचा ठोस बंदोबस्त करण्यासाठी लोकांनी बेमुदत व यशस्वी रास्ता रोको आंदोलन केले। हे सर्व शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकीमुळे घडले आणि स्वतः जिल्हाधिकारी घटनास्थळी आले। मंत्रिमंडळात अनेक ठोस उपाययोजना झाल्या आणि लोकांचा लढा काही अंशी यशस्वी झाला। याच पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील राजेश भोर या तरुण शेतकऱ्याने देखील स्वतःला पिंजऱ्यात कैद करून उपोषण केले। या अनोख्या उपोषणाची सर्वत्र चर्चा होत असून हा तरुण ज्या पिंजऱ्यात बसलेला होता तो पिंजरा एका 4 चाकी वाहनात पिंपरखेड येथे आणण्यात आला। त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी स्वतः या तरुणाशी चर्चा करत सर्व उपाययोजना केल्याचे सांगितल्याने व त्यांचा यावर विश्वास बसल्याने या तरुणाने हे आंदोलन थांबवले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पिंजऱ्याचे कुलूप स्वतः खोलून त्या तरुणाला पाणी पाजत आंदोलन थांबवल्याचे घोषित केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देवदत्त निकम, जुन्नरचे युवक कार्यकर्ते सूरज भाऊ वाजगे आणि त्यांचे अनेक सहकारी उपस्थित होते। याच अनोख्या आंदोलनाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। आता तुम्ही आम्ही खूप बातमी याच्यामध्ये लक्ष घालतो, तुम्ही आता आपला उपोषण सोडावा आणि तुम्हाला रिझल्ट जे आहे ते आता इमिडिएटली दिसायला चालू आहे। सर आम्हाला केस पाहिजे, आम्हाला पण हाऊस नाही आंदोलन करायची किंवा काही। आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला परत आंदोलन करण्याची आवश्यकता नाही। बिबट्याच्या संदर्भातलं 4थं आंदोलन आहे, परत तुम्हाला हे करायची आवश्यकता नाही। चावी सर आणि जे आता इथं आंदोलन झाले ना जे काही झालं असेल काही तुम्ही पाहतो त्यांनी पुन्हा वगैरे छत्रपती शिवाजी